नमस्ते राणीदास, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत बदाम कँडी। त्यासाठी मी हे वाटी भरून बदाम घेतले आहेत आणि आता आपण ह्याला पहिल्यांदा थोडंसं भाजून घेऊया। ह्याला ना मी तूप न टाकता भाजून घेणार आहे, चांगले छान मस्त। लहान गॅसवर भाजत आहे मी लहान करत आहे। बदाम आहेत ना आपले हे छान भाजून झाले आहेत मस्त। आता आपण ना ह्यामध्ये साजूक तूप टाकूया। मी 2 चमचा छोटा साजूक तूप टाकून घेते। तर ह्याला चांगलं व्यवस्थित अजून थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपण एवढा गूळ घेतला आहे, मी गूळ टाकू आणि मिक्स करून घेऊ। हे आपलं गूळ आहे ना तो विरघळला ना ह्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे। ताट्यामध्ये काढून घ्यायचं आहे ना, म्हणून हे ताट्याला मी तूप लावून घेत आहे। गूळ आपला विरघळलेला आहे, तीळ टाकून घेते। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। आता आपण काढून घेऊया हा प्लेटमध्ये। थंड झाल्यानंतर आपण हे करूया, अजून वरतून तीळ टाकू। ही झाली आहे आपली बदाम कँडी तयार, एकदम मस्त आणि क्रंची। तर आपण हे आता एका ह्याच्यात भरून ठेवते मी ह्याच्यामध्ये मस्त। जेव्हा हवी आहे तेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल त्यावेळेस तुम्ही खाऊ शकताय। आणि पौष्टिक पण आहे, बदाम आहे, गूळ आहे, तीळ आहे। गोड खायचं मन झालं की खा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।